मेकअप प्रोडक्ट्स असो किंवा स्किन केअर प्रोडक्ट, कोणतंही प्रोडक्ट विकत घेताना किंवा लावताना एक गोष्ट लक्षात घ्यायची असते, तो म्हणजे तुमचा स्किन टाईप. आता बरेच जणांना आपला स्किन टाईप कोणता आहे हे माहीत नसतं. ते कसं ओळखायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. युजली त्वचेचे 5 प्रकार असतात. फर्स्ट ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किन किंवा सेन्सिटिव्ह स्किन. बऱ्याच वेळेस काय होतं की उन्हाळ्यामध्ये जर तुमची स्किन ऑइली होत असेल तर थंडीमध्ये तुमची स्किन ड्राय पडू शकते. म्हणजेच काय तर ऋतूनुसार किंवा वातावरणानुसार तुमचा स्किन टाईप हा प्रत्येक वेळी बदलत असतो. त्यामुळे कधीही प्रोडक्ट स्किनवरती अप्लाय करताना आधी तुमचा स्किन टाईप कोणता आहे किंवा तुमची स्किन कशी रिॲक्ट करते हे पहा आणि मग प्रोडक्ट ॲप्लिकेशन करा. आता स्किन टाईप कसा ओळखायचा हे पाहूयात. सगळ्यात आधी कोणत्याही माइल्ड फेस वॉशने किंवा क्लिन्झरने तुमचा फेस वॉश करून घ्या. 1 तास वाट बघा. तुम्हाला जर तुमची स्किन ओढल्यासारखी होत असेल तर तुमची ड्राय स्किन आहे, किंवा तुमची स्किन जर चमकत असेल तर अशा वेळी तुमची स्किन ऑइली असते. बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं कपाळ, नोज आणि चीन, म्हणजे कपाळ, नोज आणि चीन हे चमकत असतं आणि ही जी काही राहिलेली स्किन आहे ती ओढल्यासारखी होते. तर याला कॉम्बिनेशन स्किन असे म्हणतात. म्हणजे काहीतरी हा एवढाच पोर्शन आपला ऑइली असतो आणि बाकीची स्किन ओढल्यासारखी होते. काही जणांचं फेस वॉश केल्यानंतर स्किन रेड होते, तर अशा लोकांची सेन्सिटिव्ह स्किन असते. तुमची स्किन ओढल्यासारखी सुद्धा होत नाहीये किंवा चमकत सुद्धा नाहीये, तुमची स्किन छान हेल्दी आणि ग्लो करते, तर अशा लोकांची ही नॉर्मल स्किन असते. हे झालं बेसिक. आता थोडंसं इन डिटेल बघूयात. पण याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी दर आठवड्याला फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की व्हिडिओ कधी पोस्ट करते. ड्राय स्किन कशी ओळखायची? चेहऱ्यावरती जर लाईन्स असतील किंवा रिंकल्स असतील तर तुमची ड्राय स्किन आहे. कोरडी त्वचा असल्यामुळे बऱ्याच वेळेस तुमच्या स्किनला खाज सुटते. तसेच चेहऱ्याला रफनेस जाणवतो. अजिबात स्किन सॉफ्ट लागत नाही. त्वचेवरती पांढऱ्या ठिपक्यांसारखा ड्रायनेस येतो. तर अशा वेळी तुमची स्किन ड्राय असते. बऱ्याच जणांच्या स्किनला ना चिरा पडतात. तर अशा वेळी घरी कोणतीही ट्रीटमेंट न घेता सरळ डर्मॅटॉलॉजिस्टकडे दाखवा. जर त्या चिरा वाढल्या तर इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे वेळीच ट्रीटमेंट घ्या. ऑइली स्किन कशी ओळखायची? चेहरा धुतल्यानंतर काही तासाने तुमची स्किन चमकते, म्हणजेच काय तर तेलकट दिसते. तसंच चेहऱ्यावरती मोठे छिद्रे असतात, ज्याला ओपन पोर्स असे देखील म्हणतात. तेलकट त्वचेवरती सीबम तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती पिंपल्स, ॲक्ने, व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स होतात. आता कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखायची? तर बऱ्याच जणांचा टी झोन हा ऑइली असतो. टी झोन म्हणजे काय तर फोरहेड, तुमचं कपाळ, नोज म्हणजे तुमचं नाक आणि चीन हा एरिया ऑइली असतो आणि हा बाकीचा जो काही भाग आहे तो ड्राय पडतो. तर अशा वेळी तुमची स्किन कॉम्बिनेशन असते. बऱ्याच जणांचं उलटं असतं. हा टी झोन ड्राय असतो आणि हा ऑइली असतो. म्हणजेच काय तर ह्या पोर्शनमध्ये ड्रायनेस असतो आणि इथे पिंपल्स असतात. तर अशा लोकांची देखील कॉम्बिनेशन स्किन असते. आता नॉर्मल स्किन कशी ओळखायची? नॉर्मल स्किन ही स्मूथ, सॉफ्ट असते. ही त्वचा जास्त तेलकट दिसत नाही किंवा ड्रायनेस सुद्धा नसतो. एकदम हेल्दी असते. अशा स्किनचे पोर स्मॉल असतात किंवा दिसतच नाहीत. समजा तुम्ही जर असं पकडलं आणि सोडून दिलं तर ती लगेच ओरिजिनल शेपला येते. तर अशा वेळी तुमची नॉर्मल स्किन आहे. सेन्सिटिव्ह स्किन कशी ओळखायची? आता सेन्सिटिव्ह स्किन ही ड्राय पण असू शकते किंवा ऑइली पण असू शकते. बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळी तुम्ही कोणतंही प्रोडक्ट वापरा, मग ते स्किन केअरचं प्रोडक्ट असू दे किंवा मेकअप प्रोडक्ट असू दे, काहीही लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला रेडनेस येतो. तर अशा वेळी तुमची स्किन सेन्सिटिव्ह असते. सेन्सिटिव्ह स्किन असणाऱ्या लोकांनी नेहमी माइल्ड प्रोडक्ट वापरा. तरी सुद्धा जर तुमची स्किन इरिटेट होत असेल तर तुम्ही स्किन स्पेशलिस्टकडे किंवा डर्मेटॉलॉजिस्टकडे विचारूनच तुम्ही प्रोडक्ट्स वापरा. यामधील तुमचा स्किन टाईप कोणता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील
तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. लव्ह यू.